अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। कारण आज तुम्हाला माहिती आहे की चंद्रग्रहणाची सुरुवात झालेली आहे सकाळी 6 वाजल्यापासूनच। म्हणजे जे आपण म्हणतो की चंद्रग्रहणाचा जो आपण म्हणतो सावली तिची सुरुवात झालेली आहे। पण शक्यतो आपण बरेचसे जण ज्या गरोदर स्त्रिया आहे किंवा लहान बाळ आहे, वृद्ध लोक आहे, त्यांनी 11 वाजल्यापासूनच आपल्याला त्याची काळजी घ्यायला सुरुवात करायची होती। तर मला असं वाटतं की तुम्ही ते सुरुवात केली असेल, तुम्ही एका जागेवर एका ठिकाणी व्यवस्थित बसला असाल, नामस्मरण करत असाल। त्याचबरोबर अजून काही गोष्टी मला ह्यामध्ये ऍड करायच्या होत्या की तुम्हाला आता 6 वाजेपर्यंत बसायचंय, तर तुम्ही नक्की काय काय करावं आणि काय काय नाही असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितले। कुठल्या कुठल्या स्तोत्र मंत्रांची तुम्हाला उजळणी करायची आहे हे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे। कारण कसं असतं ना, चंद्रग्रहणात सूर्यग्रहणात ज्या कुठल्या स्तोत्र मंत्राचा आपण उजळणी करतो, म्हणजे आपण जे मंत्र तेव्हा उच्चारतो त्यांची उजळणी होते असं म्हटलं। म्हणजे आपण जसं म्हणतो की खूप जुने ठेवणीचे भांडे असतात, जेव्हा एखाद्या दिवशी आपण काढतो त्याला व्यवस्थित घासतो तेव्हा कसं ते उजळतात, तर सिद्ध होतं तसं आपण म्हणू शकतो। चंद्रग्रहण सूर्यग्रहणात ज्या कुठल्या स्तोत्र मंत्राचं आपण पठण करतो त्या दिवशी ते सिद्ध होतात, त्याचा फायदा जास्तीत जास्त होतो। आपल्यावर कुठल्याही प्रकारची बाधा, आपल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारच्या नेगेटिव्ह गोष्टींचा आपल्यावर संकट येत नाही। आणि त्यामुळे ही जी वेळ असते या वेळेत बाकी कुठली गोष्ट, म्हणून म्हणतात की खाऊ नये, पिऊ नये, हे करू नये, ते करू नये। शक्यतो त्याच्या मागचं रिझन हे आहे की त्यावेळेस फक्त नामस्मरण स्तोत्र, तर हा जो काळ असतो हा खूप महत्वाचा काळ मानला गेलेला आहे। कारण जुन्या लोकांनी आपल्याला शास्त्रात जसं सांगितलं आहे की आपण ह्या वेळेस भोजन करू नये, मलमूत्राला जाऊ नये किंवा कुठल्याही गोष्टी करू नये, देवपूजा करू नये। कारण यावेळेस कसं असतं, देव ध्यानस्थ असतात, कारण ग्रहणाचा आणि सूर्यग्रहणाचा ह्याचा प्रभाव खूप जास्ती असतो। त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्यावेळेस त्यांचा काळ असतो, त्यामुळे त्यांना सुद्धा त्या काळातनं सूर्यग्रहण असू दे, चंद्रग्रहण असू दे, त्यावेळेस त्यांना सुद्धा काही त्रासापासून जावं लागतं। आणि त्यामुळे सगळे जे आपले देव असतात ते ध्यानस्थ असतात, ते त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या सगळ्या विधीत असतात। त्यामुळे अशा वेळेस सगळे मंत्र स्तोत्र आपण त्यांचं स्मरण करत राहावं, आपण त्याचा उच्चार करत राहावं आणि त्यानुसार आपण हे केलं तर आपल्याच आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी अजून उजळून निघतात। आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडीअडचणी आहे, ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून त्यांच्या चांगल्या रीतीने सुरुवात होते। आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते, चंद्रग्रहण असू दे, सूर्यग्रहण असू दे, त्याच्यानंतर जी मोक्षानंतरची जी वेळ असते ना, ती खूप चांगली वेळ असते असं म्हणलं जातं। कारण त्यावेळेस कसं असतं, त्यावेळेस सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की तो जो काळ असतो तेव्हा तो सगळा निघून गेलेला असतं, सगळं शुद्धीकरण होतं आणि त्यानंतर एक नवीन सुरुवात होते, म्हणून असं म्हटलेलं आहे। तर चला, बाकीच्या गोष्टी आता आपण बऱ्याचशा गोष्टी बोललेलो आहोत, तर आता आपण बघूया। तर मला माहिती आहे की तुम्ही बऱ्याचशा वेळेस, आता बघा आपलं जे चंद्रग्रहण आहे हे दुपारी 2 वाजता, ह्याची शक्यतो 2 वाजल्यापासूनच आपल्याला याची म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम कडक पद्धतीने याला पाळायचं आहे। तर तुम्हाला सुरुवात करायची आहे दुपारी 2 वाजल्यापासूनच। 4 वाजल्यापासून अगदीच वेळ त्याची मोक्ष वेळ सांगितली, त्याची मध्य वेळ सांगितली आहे, त्यामुळे 2 वाजल्यापासूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर 6:19 तर ह्याच्यासाठी तुम्हाला जे काही स्तोत्र मंत्र करायचे आहेत, यासाठी तुम्ही आंघोळ वगैरे करून व्यवस्थित देवासमोर बसून तुमचे ते स्तोत्र मंत्र आहे त्याला म्हणायला सुरुवात करू शकता, किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी खुर्चीवर बसून वगैरे केलं तरीही चालेल, काही हरकत नाही। त्यामुळे मध्ये बघा तुम्ही गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याच्यानंतर नवनाथ पारायण, मृत्युंजय मंत्र, नवार्णव मंत्र, स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचू शकता, गुरुलीला अमृत तुम्ही वाचू शकता, स्वामी चरित्र सप्तशती तुम्ही वाचू शकता। त्याचबरोबर भागवत ज्यांना करायचं असेल ते संक्षिप्त भागवत किंवा संक्षिप्त गुरुचरित्र सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून आहे। आपल्याला आता आपल्या गरोदर बहिणींनी मला खरंच विनंती आहे की तुम्ही अनिष्ट गोष्टी ज्या चालणार नाही म्हणजे ज्या व्यवस्थित नाहीये त्या अजिबात करू नये। कारण कसं असतं, आपण म्हणतो ना की शास्त्रात अशा कुठेतरी लिहून घेतलेल्या गोष्टी आहेत, बरेचसे जण म्हणतात असं नसतं, असं होतं, सगळं मान्य आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आपल्याकडनं जेवढं होतंय ना
तेवढं आपण केलं ना तर नक्कीच त्यातनं आपल्याला फायदाच होतो, नुकसान तर कधीच होत नाही, फायदाच होतो असं म्हटलं गेलेलं आहे। आता बघा मी तुम्हाला सांगते की आपल्याला आजच्या दिवशी आज आहे मंगळवार आणि आपल्याला मंगळवारची सेवातले जे स्तोत्र मंत्र आहे, नित्य सेवेच्या पुस्तक मधले जे मंगळवारचे स्तोत्र मधले जे हे जे आहे नित्य सेवाप्रमाणे त्या सगळ्या सुद्धा तुम्हाला आज करायच्या आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला महाकाली स्तोत्र, लक्ष्मी नरसिंह स्तोत्र, ललिता पंचकम स्तोत्र, भूसुक्त, श्रीदेवीचे 5 मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, 99 मंत्र आणि कालभैरवाष्टक हे तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा करायच्या आहे। त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घेऊन करा। तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ज्या आहे महाकाली स्तोत्र, लक्ष्मी नरसिंह स्तोत्र, ललिता पंचकम स्तोत्र, भूसुक्त, श्रीदेवीचे 5 मंत्र, 99 मंत्र आणि कालभैरवाष्टक हे सगळे तुम्हाला एक वेळा म्हणायचे आहे। फक्त आणि फक्त लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे। कारण आपण महालक्ष्मीच्या कुठल्याही गोष्टी ज्या करतो त्या 16 वेळा करतो, त्यामुळे 16 वेळा तुम्हाला हे मंत्र म्हणायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमःचा जप तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवर करू शकता। जर तुम्हाला नाही माळ घ्यायची आहे तुम्ही बोटांवर सुद्धा काउंटिंग मध्ये करू शकता, नक्कीच करा। त्याचबरोबर तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट जी आहे ते तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। तुम्ही 11 माळी जप तुम्हाला जर का झाला तर नक्कीच करा, कारण आपल्याकडे भरपूर 6 तास आहे, 4 ते 6 तास, 5 ते 6 तास आहे आपल्याकडे, 6 तास तर कंप्लीट आहेच आहे। त्यामुळे तुमच्या 11 माळी जप ज्याला शक्यतो 40 मिनिटं लागतील, 20 मिनिटं लागतात, शक्यतो 20 ते 25 मिनिटं, जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास धरा। निवांत केला तर तुम्ही अर्ध्या तासाच्या पुढे पण घेऊ शकता, पण शक्यतो 20-25 मिनिटांपर्यंत होऊन जातात। त्यानंतर आपल्याला करायचं आहे, आपल्याला तारक मंत्र सुद्धा आज 11 वेळा म्हणायचा आहे। तारक मंत्र सुद्धा तुम्ही घ्या, तारक मंत्रात इतकी ताकद आहे त्यामुळे तारक मंत्र सुद्धा तुम्ही म्हणायला विसरू नका। तुम्हाला फक्त आणि फक्त 11 वेळा म्हणायचं आहे, त्यामुळे 11 वेळा तारक मंत्र म्हणा, 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जप करा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करत 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 तुम्ही 11 वेळा करू शकता। जर का तुम्हाला निवांत करायचं, व्यवस्थित करायचं तर तुम्ही एका ठिकाणी बसा। मी जसं शक्यतो करते तसं मी तुम्हाला सांगते। मी काय करते, जनरली आपण कुठलं काम करत असो तर कसं होतं, आपण आता ग्रहण काळात तर कुठलं काम करणार नाहीये, तर बसल्या बसल्या समजा आपण झोपणार नाही, आपण काही गोष्टी करणार नाहीये, तर तुमच्या मनात उच्चारात समजा तुम्ही कपडे घडी करताय, तुम्ही भांडे उचलून ठेवतायत, तुम्ही तुमच्या बॅगा वगैरे, म्हणजे समजा कसं असतं मुलांच्या उद्याच्या शाळेची बॅगा भरतायत, काहीतरी त्यांचा अभ्यास घेताय, ह्या काळात जर का तुम्ही काही केलं, ज्या काही गोष्टी असतात त्यावेळेस फक्त तुम्हाला काय करायचंय, मनातल्या मनात किंवा तुमच्या मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सांगते ह्या सुरात जरी तुम्ही स्वामींचं नाव घेतलं ना, मी सांगते तुम्हाला, मी आता सांगते पण माझ्या अंगावर काटा येतोय अक्षरशः, कारण स्वामींच्या नामस्मरणाने तुम्हाला खरंच खूप फायदा होतो। तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख, सगळ्या गोष्टी निघून जातात आणि त्यातनं तुम्हाला फायदाच होतो। त्यामुळे तुम्हाला ह्या जे स्तोत्र मंत्र जे आहे हे तुम्हाला नक्कीच करायचे आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही श्रीसुक्ताचं पठण सुद्धा करू शकता तुम्हाला जमल्यास, आणि होईल तेवढ्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहे। याबरोबर अजून एक तुम्हाला मला सांगायचं होतं की तुम्ही आपल्या नित्य सेवेमध्ये एक महत्वाचं स्तोत्र आहे, ऐक्य मंत्र सुद्धा आहे, तुम्ही ऐक्य मंत्र सुद्धा करू शकता। आणि त्याचबरोबर एक नवग्रह कवच, नवग्रह कवच म्हणून एक आहे, 181 पानावर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला ते वाचायचं आहे। ते का वाचायचंय ते पण तुम्हाला मी आता सांगते, ते कशासाठी तुम्हाला वाचायचंय। तर 181 पानावर तुम्हाला नवग्रह कवच जे आहे
हे तुम्हाला वाचायचं आहे। हे तुम्हाला फक्त एकदा वाचलं तरी चालेल। आता बघा चंद्रग्रहण आहे, त्यामुळे तुम्हाला नवग्रह कवचाचं पठण करायचं आहे फक्त एकदा, त्यामुळे ते पठण करा आणि त्यातनं नक्कीच तुम्हाला सुद्धा फायदा होईल। 181 पेज नंबरवर ते आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही ते सुद्धा पठण करू शकता। तर हीच होती आजची सेवा। कशी वाटली तुम्हाला, आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कशी वाटली सेवा हे नक्कीच मला कळवा। त्याचबरोबर अजून भरपूर असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर, अजून एका छानच्या माहिती बरोबर। पर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।